BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन सीमा सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते 3588 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले आहे 25 जुलै 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 25 ऑगस्ट 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि 3588 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, सर्वात अगोदर ग्राउंड आहे की लेखी परीक्षा आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांमध्ये फॉर्म भरता येणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय आहे, पगार किती असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि जाहिरात BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची आलेली आहे आणि ही जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहायची असेल BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नरमधून, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। जसं तुम्ही जॉईन करताल तर त्या टेलिग्राम ग्रुपवर आपण ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी टाकलेली आहे। तर टेलिग्राम ग्रुप तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या। तर बघू शकता हे हाईट वगैरे यामध्ये, ठीक आहे, तर संपूर्ण या जाहिरातीमध्ये आहे। तर पहा BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 3588 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि मी तुम्हाला इथून वारंवार 4-5 महिन्या अगोदरपासून सांगत आलो होतो की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघणार आहे म्हणून, आणि फायनली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी आलेली आहे। तर मी तुम्हाला याच्या अगोदर कोण सांगितलं 3-4 महिन्या अगोदर, जेणेकरून तुमचे या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे, तुमचं या ठिकाणी फिजिकल झालं पाहिजे आणि तुमची तयारी झाली पाहिजे। तुमची जर चांगली तयारी झाली तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि आपली जर तयारीच नाही झाली तर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे लक्षात ठेवा। तर तुमच्यासाठीच मी तुम्हाला वारंवार याच्या अगोदर सांगितलं होतं 3-4 महिन्या अगोदर की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघणार आहे म्हणून। ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉलो केलं असेल मला तर त्यांचा एक्स्ट्रा 4 महिन्याचा अभ्यास या ठिकाणी झाला असेल एक लक्षात ठेवा। तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जे वय या भरती मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 25 ऑगस्ट 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे एक लक्षात ठेवा। तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी कमी यामध्ये ठेवण्यात आले आणि तुमचं जर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,769 दरम्यान भेटणार आहे, कारण की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एक लक्षात ठेवा। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि शेवटची जी तारीख आहे हे 25 ऑगस्ट 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। 10वी पासवर मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता महाराष्ट्रातील। तर यामध्ये आपण पदांचा जर विचार केला तर पहिलं जे पद आहे यामध्ये तर ते कॉन्स्टेबल कॉबलरचं पद आहे 65 जागा आहे। दुसरं जे पद आहे कॉन्स्टेबल टेलरचा 18 जागा आहे। तिसरं जे पद आहे कॉन्स्टेबल कार्पेंटरचा 38 जागा आहे। चौथं जे पद आहे कॉन्स्टेबल प्लंबरचा आहे 10 जागा आहे। पाचवं जे पद आहे कॉन्स्टेबल पेंटरचा आहे 5 जागा आहे। सहावं जे पद आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा आहे 4 जागा आहे। सातवं जे पद आहे कॉन्स्टेबल पंप ऑपरेटरचा 1 जागा आहे। आठवं जे पद आहे कॉन्स्टेबल अप होल्डरचा पद आहे 1 जागा आहे। नववं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा आहे 599 जागा आहे। 10वं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा आहे 320 जागा आहे। 11वं जे पद आहे कॉन्स्टेबल बार्बरचा आहे 115 जागा। 12वं जे पद आहे कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे 652 जागा आहे। 13वं जे पद आहे कॉन्स्टेबल वेटरचा आहे 13 जागा आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांचे वेगवेगळे यामध्ये पद आहे तर 14वं जे पद आहे महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल कॉबलरचा आहे 2 जागा असणार आहे। 15वं जे पद आहे कॉन्स्टेबल टेलरचा महिला उमेदवारांसाठी 1 जागा आहे। 16वं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा महिला उमेदवारांसाठी 38 जागा आहे। 17वं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा 17 जागा आहे महिला उमेदवारांसाठी। 18वं जे पद आहे कॉन्स्टेबल कुकचा महिला उमेदवारांसाठी 82 जागा आहे। 19वं जे पद आहे कॉन्स्टेबल स्वीपरचा महिला उमेदवारांसाठी 35 जागा आणि 20वं जे पद आहे कॉन्स्टेबल बार्बरचा महिला उमेदवारांसाठी 6 जागा आहे। तर टोटल 3588 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर तुम्ही 10वी पास पाहिजे आणि
संबंधित ट्रेडमध्ये आपला ITI झाला पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। लक्षात ठेवा, तुम्ही 10वी पास पाहिजे आणि ज्या ट्रेडमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तो त्याचा ITI सुद्धा आपल्याजवळ पाहिजे, तरच आपल्याला BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं झालं तर आपण BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड असू शकते। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आहे, लक्षात ठेवा, सर्वात अगोदर आपल्या या भरतीमध्ये BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंड घेतला जाणार आहे। सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑप्शन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते, छाती 75 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर एवढं यामध्ये उंची लागणार आहे। आणि ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीसाठी उंची यामध्ये कमी लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि ग्राउंडचा जर विचार केला BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो आहे 5 किलोमीटर रनिंग यामध्ये आहे आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटापेक्षा जास्त जर झाला, 1 मिनिट जरी जास्त झाला, 1 सेकंड जरी जास्त केला तर आपल्याला जागा या ठिकाणी फेल केलं जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8.5 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे आता ग्राउंड असणार आहे। तर याच्या अगोदर जे BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचे सुद्धा ग्राउंड आता झाले होते मे ते एप्रिल महिन्यामध्ये, तर त्यामध्ये सुद्धा एका सेकंडमध्ये मुलांना त्या ठिकाणी काढलं गेलं होतं रनिंगमध्ये। तर ज्यांचं सुद्धा रनिंगचा जास्त टाइम येत असेल तर फिजिकलची रनिंगची तयारी आतापासून चालू ठेवा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे ग्राउंड झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये, तर यामध्ये आपलं असणार आहे पेपर। तर पेपर आपला 100 मार्काचा असणार आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा आपला यामध्ये पेपर असणार आहे आणि 2 घंटेचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर पेपरमध्ये आपल्याला 100च्या 100 प्रश्न टिक करून घ्यायचा, कारण की पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे प्रश्न आपले बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे 3588 जागांसाठी ही मोठी भरती या ठिकाणी चालू आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर ग्राउंडचा ज्यांचा सुद्धा टाइम जास्त येत असेल तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर अभ्यास सुद्धा चालू ठेवा, कारण की यामध्ये पेपर सुद्धा समोर असणार आहे। तर सेम SSC GD सारखाच यामध्ये सिलेबस आहे आणि 10वीच्या लेवलवर हा पेपर असणार आहे। तर एकदम पेपरमध्ये प्रश्न हार्ड येणार नाही, लक्षात ठेवा, 10वीच्या बेसिसवरचे प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय